तर राम राम मित्रांनो. तर कसं आहे ना, आज आपण निघालो गाडी वडगावला शर्यत बघायला. मग गाडीला चावी लावली आणि निघालो गोविंद भाऊकडं. आपण गोविंद भाऊला घेऊन जायचं होतं आपल्याला. तर मग गोविंद भाऊकडे गाडी काढली आणि निघालो तर आम्ही गोविंद भाऊच्या दुकानाकडे. तर फायनली आलो तर आपण गोविंद भाऊकडं. गोविंद भाऊला लावलं दुकान बंद करायला. मग करायला लागला गोविंद भाऊ दुकान बंद. मग राजू भाईंनी घेतली स्टिंग. मग काय स्टिंग भेट बसलो तर आपण. ह्या पोराला तर काय स्टिंग पण नाही. मग काय आम्ही स्टिंग पेली, गोविंद भाऊला पण पाजली आणि निघालो तर आम्ही थेट वाटाने. चला तर पुढे काय काय होतं अजून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काय मग राजू भायाच्या हातात दिला मोबाईल. म्हणलं राजू भाया धरतो आता मोबाईल. मग मी मागं गाडी चलित होतो माझ्यावाली आणि राजू भाया आणि गोविंद भाऊ चलित होते त्यांची गाडी. तर ते बघा मी मागं दिसतोयच. तर मग आलो तर आपण काडी वडगाव जवळजवळ. अशी जाम पब्लिक होती मित्रांनो. इकून पण गाड्या जात होत्या आणि तिकून पण येत होत्या. मग काय जामिंगमध्ये आम्ही थोडं थांबलोत आणि मामाला म्हणलं घ्या थोडी गाडी. मग ह्यांनी घेतली थोडी गाडी पुढी आणि आम्ही चाललोत. आम्ही डायरेक्ट आता शर्यतीकडे. थोडी जवळ राहिलीच होती आता शर्यत. मग आलोत आम्ही शर्यती जवळजवळ. आम्हाला तर वाटलं आली काय की शर्यत, पण शर्यत अजून बी लांब होती थोडी. मग युवराजला म्हणलं युवराज आपण गाडी घेऊ थोडी पुढं आणि ह्या इथं पार्किंग करू. मग गाडी केली पार्किंग. राजू भायाला पण म्हणलं लावा तुमची पार्किंगला, मग आपण जाऊ तिकडं. मग काय राजू भायाला म्हणलं राजू भाया लावा पार्किंगला. मग राजू भायानी केली पार्किंग. राजू भायाला म्हणलं चला मैदानाकडं राजू भाया. तर कसं आहे पब्लिक बघा हे मैदान. आम्ही यायच्या आधी एक झालती शर्यत, एक झालती आम्ही यायच्या आधी, ही दुसरी चालू होती मित्रांनो. बघा ही कशी ती. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा आता डायरेक्ट एक रेसिंग चालू होणार आहे. बघा कशी ती. तर पब्लिक बघा कसं जाळण धुप्पन सोबतच आहे. डायरेक्ट धुरोळाच आहे बघा. इकडून बघा तर धुरोळ आणि तिकडून बघा. आता डायरेक्ट स्टार्टिंग पासून बघा. पब्लिक तुम्हाला थोडंसं इथं निरीक्षण करून दाखवतो. बघा तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. बघा हे बॅनर बिनर सारा जाळण धुपण सोबतच आहे बाबा. इथं तर सारे बॅनरच लावले. तिथं जिथं बघावं तिथं बॅनरच आहे सारे. बघा तर कसं आहे पब्लिक बघा. सारे माणसंच आहेत नुसते. जिकडं बघावं तिकडं माणसं बघा. हे नुसते लोक माणसंच आहे सारे. माणसं जाळण धुपण सारा धूरच काढला बघा हे बैल बाबा. बघा मित्रांनो ते एक माणूस तर डायरेक्ट बघा ही बैलगाडी डायरेक्ट कुंकडे गाडीवर वाचली थोडीशी गाडीवर जाता जाता. तर पब्लिक बघा ही एक नंबर गाडी आली. हरण्या आणि मथुर ही एक नंबरला गाडी आली. बघा कशी गाडी.
सुंदर अशा गाड्या सुंदर अशी गाडी होती गेटच्या काशीची दोन महिने पाहतात साठी आणि सुंदर आणि गाडीचं चला तर पब्लिक आता थोडी शर्यत सोडून मी म्हणलं थोडे बैलच बघायला जाऊ. मग काही तर शर्यतीत बघितलं पुढे काय चालू आहे, तर मग शर्यत सोडून चला म्हणलं आता डायरेक्ट बैलच बघू आपण कसे आहेत कसे नाही. तर मग चला राजूभाईला म्हणलं चला राजूभाई आपण जाऊ आपण बैल बघायला. इथं बघा बैलही कसे कुंकड बी पळत येतं. राजूभाईला म्हणलं चला गाड्या आता आपण जाऊच बैलच बघायला. काय राजूभाई आणि मी आणि गोविंद भाऊ निघालो तर आम्ही आता बैल बघायला. तर बघा 1691 कसा आहे बैल, ह्याच्याबद्दल जर काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. कसा आहे बघा बैल. तर जिथं बघल तिथं सारे घोरे बैलच होते. बघा कसे तर बघा बघा हे टांगेन घोरे. बघा पिकअपवर सुद्धा टांगे लटकेले सारे चौकट टांगेन घोरेच आहेत. बघा इथं तर बैल डायरेक्ट पिकअप मध्येच बसलेला आहे. तर मग राजूभाईला म्हणलं आता व्हिडिओ जरा डाऊन करावं किंवा घराकडेच जावं आता. तर मग कसं आहे ना पब्लिक, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्याला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी करून टाका. तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवरच्यासाठी बाय बाय.